तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आले होते आणि आपण पेमेंट सुद्धा केले होते। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आलेले होते, परंतु शेतकऱ्यांनी अजून सुद्धा वेंडरचे सिलेक्शन करून घेतलेले नाही। कारण की वेंडर लिस्टमध्ये कंपन्या केव्हा ॲड होऊ राहिल्या आपल्याला ते माहीत नाही। तर बऱ्याच शेतकऱ्यांनी वेंडरचे सिलेक्शन केले आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी वेंडरचे सिलेक्शन केले आहे त्या शेतकऱ्यांना आता जॉईंट सर्वेचा जे मेसेज आहे ते येत नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी जॉईंट सर्वे केला आहे त्या शेतकऱ्याला वर्क ऑर्डर जी आहे ती येत नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा खूप साऱ्या शेतकऱ्याला अडचण आहे। तर आपण याच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपला वेंडरचे सिलेक्शन झाल्याच्या नंतर जॉईंट सर्वे असतो। जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर आपली वर्क ऑर्डर असते। तर जॉईंट सर्वे हा कशा प्रकारे केला जातो? तर शेतकरी मित्रांनो, जॉईंट सर्वे करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये वायरमॅनला बोलावे लागते। शेतामध्ये वायरमॅन आल्याच्या नंतर आपला सर्वे केला जातो आणि सर्वे झाल्याच्या नंतर वायरमॅन सर्वे झाल्याच्या नंतर म्हणजे जॉईंट सर्वे हा झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपले जे सौर कृषी पंप योजनेचे जे मटेरियल आहे ते येण्यासाठी वर्क ऑर्डर निघणे महत्त्वाचे आहे। आणि ही वर्क ऑर्डर निघाला 1 महिन्याच्या आत पण वर्क ऑर्डर निघली जाते, काही कालावधी 1 ते 2 महिना पण लागू शकतो। परंतु शेतकरी मित्रांनो, वर्क ऑर्डर निघणे महत्त्वाचे आहे। आपल्याला अशा बऱ्याचशा कमेंट येत होत्या, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।